आणि यानंतर आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। लाडकी बहीण योजनेविरोधात याचिकेवर आता उत्तर देण्यासाठी सरकारला 15 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देण्याची सरकारची मागणी। नागपूर खंडपीठाकडून ही मागणी मान्य। आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, या अपप्रचाराला उत्तर द्या। मातोश्रीवरील माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश। बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल। सध्याच्या नात्यामध्ये या ठिकाणी शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती। मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारणही बदलत गेलं। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलले असते। रमाकांत आचरेकरांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण प्रसंगी राज ठाकरेंचं वक्तव्य। मुंबई में बीजेपी आया, मारवाड़ी में बात करो। व्यापाऱ्याची मगरुरी मनसेकडून चोप मिळाल्यानंतर व्यापाऱ्याला जाग। गलती हुई म्हणत व्यापाऱ्यानं मराठी महिलेची माफीही मागितली। व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर मंगलप्रभात लोढांचं ट्विट। मराठीत न बोलता ठराविक भाषेची सक्ती करणं चुकीचं। भाजपचं नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, लोढांची स्पष्टोक्ती। मार्करवाडीतील 100 ते 200 ग्रामस्थांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। प्रशासनाचे आदेश डावलून फेरमतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल। मार्करवाडीच्या ग्रामस्थांना काँग्रेसचा सलाम। मार्करवाडीमध्ये पेटलेली ठिणगी उद्या वणवा होईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया।